स्मार्ट मीटर नंतर आता सरकारने स्मार्ट रेशनिंग कार्डकडे दौरा वळवला आहे। स्मार्ट रेशनिंग कार्डमुळे रेशनिंग प्रोसेस अगदी सुरळीत आणि व्यवस्थित चालेल। बोगस व्यवहार आणि फसवेगिरीला आळा बसवण्यासाठीचा हा निर्णय असल्याचं सरकारकडून स्पष्ट सांगितलं जात आहे। आता कागदी रेशनिंग कार्ड पूर्णपणे बंद होणार असून स्मार्ट रेशनिंग कार्ड वापरात येणार आहे। या स्मार्ट रेशनिंग कार्डची खासियत म्हणजे नव्या डिजिटल प्रणालीवर चालणाऱ्या रेशन कार्डवरती QR कोड असणार आहे, ज्यामुळे रेशन दुकानात जाताच हा कोड स्कॅन केला की लाभार्थ्याची संपूर्ण माहिती काही क्षणांमध्येच उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे ओळख पडताळणी आणि तपासणी अधिक सुलभ आणि अचूक करता येणार आहे। आणि यामुळे खास करून बोगस लाभार्थ्यांवरती आळा बसणार आहे। तसेच प्रत्येक महिन्यातल्या व्यवहाराची नोंद देखील आता डिजिटल स्वरूपातच ठेवली जाणार आहे। ही नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू केली जाणार असून सरकारी नियमानुसार आता नव्याने जे लोक रेशनिंग कार्डसाठी अर्ज करतील त्या सर्वांना थेट स्मार्ट रेशन कार्डच दिले जाणार आहे। सध्या वापरात असलेली कागदी रेशन कार्ड ही टप्प्याटप्प्याने स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।